सुरुवात करूयात टॉप 9 मोठ्या बातम्यांनी। तर खून झाला असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही। सुरेश धसांचा कालच्या मोर्चातल्या या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। तर धसांच्या मध्यस्थीनंतर सूर्यवंशी कुटुंबाचा लॉंग मार्च स्थगित करण्यात आला। सुरेश धसांच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाडांकडून सवाल। धस साहेब सोमनाथ सूर्यवंशीला मोठ्या मनानं पुन्हा जिवंत करा, सुषमा अंधारे यांचाही सुरेश धस यांच्यावर निशाणा। भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणांमध्ये लुडबुड करू नये, न्याय मिळवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, सचिन खरात यांची प्रतिक्रिया। तर सोमनाथ सूर्यवंशींना मारहाण करणाऱ्या पोलिसांची सुरेश धस बाजू का घेत आहेत, सचिन खरात यांचा सवाल। शिवरायांनंतर आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकर बरळला। तर अभ्यासानं ते मोठे झाले, त्यानुसार आंबेडकर हे वेदांनुसार ब्राह्मण, अशा वक्तव्याचा सोलापूरकरचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। तर वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकडून माफी। तर सोलापूरकर जिथे असेल तिथे जोडणार, बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं वक्तव्य समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक। तर शिवराय आणि बाबासाहेबांबद्दलचे शब्द मागे घेण्याची मागणी। राहुल सोलापूरकरची जीप छाटणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, अमोल मिटकरी यांच्याकडून 1 लाखांचं बक्षीस जाहीर। महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात। सोलापूरकरच्या पुण्यातल्या घराची सुरक्षा सुद्धा वाढवली। सोलापूरकरवर आता फडणवीसांनी तातडीची अटकेची कारवाई करावी, सचिन खरात यांची मागणी। वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी। तर राहुल सोलापूरकरला तात्काळ अटक करा, संभाजी ब्रिगेडची मागणी। सोलापूरकर विरोधात संभाजी ब्रिगेड आज पोलिसात तक्रार दाखल करणार। सरकारनं पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून पाठीशी घालू नये, संतोष शिंदेंचं आवाहन।